आणि आता वेदांतची जोडी आली आहे. आजच्या दिवसाची 50 धावा पूर्ण केलेल्या ती ही जोडी आपण पाहतो. विपुल आणि वेदांत. यावेळेला चांगला बॉल यावेळेला अगदी बीट झाला फलंदाज. कुठलाही चान्स नव्हता. डॉट बॉल येतोय, महत्वाचा डॉट बॉल. यावेळेला नाही चुकणार. चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. हा येतोय अजून एक षटकार. ये डीजे देव हा पर हो. एक सिंगल लेंगे अब जरूर. या एका सिंगलने आता धाव संख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे 4 चेंडूंच्या पूर्णत्वानंतर. -1 ओव्हर. अजून एक चौकार येईल का? काय घडलंय, काय बिघडलंय मैदानाच्या आता? सेफ आहे. चला, प्रेक्षकांनी सांगितलं चेंडू सेफ आहे. नवजोत फ्लाइंग सिक आपण पाहतोय त्या ठिकाणी. धन्यवाद. या वेळेला नाही चुकणार. हा येतोय अजून एक गगनचुंबी षटकार. 6 धावा. हॅलो, टाइमपास करू नका प्लीज. निहार थोडा हेल्प करा डीजे तुम्ही. त्यावेळेला नक्कीच वाईट बॉलचा इशारा येईल. पंचांच्या मागे आपण पाहतो चेतन भाऊंना सगळ्यापासून ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आज महाराष्ट्र पोलिसात सेवा करत असताना क्रिकेटचा आनंद ते देखील घेतात. शेवटचा चेंडू. हा बॉल देखील निघून जाईल सीमारेखा पार. अजून एक उत्तुंग षटकार. थैंक यू. 1 ओवर के बाद 23 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पर. 23 में अब और 4 रन जोड़ लीजिए यानी कि 27 रन. बट्टीची नक्कीच वाढली एकटी. अजून एक धाव म्हणजे 28 धाव. 28. यावेळेला काय घडलंय? हा येतोय डॉट बॉल. नूर यांनी आजच्या दिवसात सुंदर गोलंदाजी केली आहे. तोच नूर आपण पाहतोय. आणि पाहूया काय घडतंय या पुढील चेंडूवर. आता बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी ठरवलं की फ्रंटफुट पण हा चेंडू खेळायला पाहिजे. डॉट बॉल येतो. 28 धावा आपण पाहतो. या षटकातील आता 2 चेंडू शिल्लक असतील. अजून एक विकेटचा बाद. ODU डीजे. थँक्यू. 28 धावा आपण पाहतो थांबवतावर. बंटीने हा स्ट्रोक देखील खेळला आहे आणि 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाही आणि ओव्हरची मोठी समाप्ती. 2 षटकांच्या नंतर 29 धावा. ये डीजे देव.
नवीन गोलंदाज आलाय राजू. राजूचा पहिला चेंडू अगदी यॉर्करले रन घेण्याचा प्रयास आणि रन देखील पूर्ण झाली. म्हणजेच काय 30 धावा आता धाव फलकावर आपण पाहतोय. इंग्लिश प्रीमियर लीग सीझन क्रमांक 4 आणि त्याच्यात हा महत्वाचा सामना आपण पाहतोय. त्यावेळेला अजून एक ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. बड्डे बॉय राधे आहेत त्या ठिकाणी. डिरेक्ट हिट आणि एकच धाव. धावसंख्या आता पुढे सरकते ती म्हणजे 31 धावा 31. एक गडीच्या नुकसानाबाबत आपण पाहतोय. राजू आता आमंत्रित केलं गेलं. यावेळेला अजून एक चांगला बॉल आणि विकेट बाद. राजला परतावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जगदीश उर्फ चुहा आलाय. आता चुहाला आपण पाहतोय फलंदाजी वेळेला करावी लागेल. या मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. काय घडलंय, काय बिघडलंय. राजू यांनी बॉल हातातून फिरवला तर होता, पण फक्त स्टंप त्या ठिकाणी नव्हते. शेवटचे 2 बॉल आता या षटकातील. जगदीशला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला. त्यावेळेला लेफ्टच्या बऱ्याच बाहेर वाईट बॉलचा इशारा करतील. पंच राजनला आपण पाहतोय सकाळपासून त्यांनी देखील अगदी दर्जेदार कार्य केलंय. धावसंख्या झाली 32 धावा 2 गडी बाद. या वेळेला राजू अगदी सुसाट वेगात निघालाय, फक्त दिशा माहित नाहीये. 33 धावा आपण पाहतोय. त्यावेळेला अगदी पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये हा बॉल. रनआउटची संधी. राजू भाई हल्के से भी लगाते तो आउट ही मिलता. आपने स्टंप 73 तक केवढा आहे. आणि आता शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आपण पाहतोय महत्वाची मॅच आहे. अजूनही शुभम शान याच्यासारखे फलंदाज पवलेंमध्ये थांबलेले आहेत. यावेळेला पायावर झालेला चेंडू आपण पाहतोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्या आता झाली ती म्हणजे 34 धावा. एसडीजे थँक्यू विजय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आता आलाय बॉलिंग मार्कवर. त्यावेळेला जगदीशला काही मेडल करता येत नाहीये. चेंडू पण क्षमता आहे जगदीश मध्ये, क्षमता आहे ती देखील विपुल मध्ये सुद्धा. माहिती कशा प्रकारे ते मोठे फटके खेळू शकतात आणि त्याला खेळावे लागतील कारण मॅच महत्वाची आहे. यावेळेला लेफ्टच्या बऱ्याच बाहेर आणि नो बॉलचा देखील इशारा आला. म्हणजेच काय तर तुम्ही जी लेवल आपण ठेवली तिथे वरतून हा बॉल डिलिव्हर केलाय. वाईट बॉल पुन्हा एकदा. चलिए प्रेडेटर्स और वॉरियर्स आ जाइए टॉस के लिए. टीम प्रेडेटर्स टीम वॉरियर्स. टीम प्रेडेटर्स एंड टीम वॉरियर्स टॉस के लिए आ जाइए जल्दी. सत्यम से कांटेक्ट करिए. इस बार सामने की जानिब खेला हुआ ये स्ट्रोक. रन मिलेंगे पूरे 6. बिग हिट सिक्सर. यावेळेला विपुलच्या बॅटमधनं अजून एक स्ट्रोक आलाय तर खरा. नूर यांनी थ्रो देखील केलाय पण जगदीशने सांगितलंय की धावपळ करू नका.
बढ़िया गेंद इस बार, लेकिन नो बॉल का भी इशारा। बार बार वही गलती अब नहीं कर सकते आप, क्योंकि लीग मैचेस के एंड पर अब आ पहुंचे हैं। जगदीश आहे स्टार्टिंग एंडला, आपण पाहतोय जगदीश याला पुन्हा एकदा व्हाईट बॉल। 47 धावा। चांगला स्ट्रोक यावेळेला एक धाव तर नक्कीच मिळेल। आणि जगदीशची आपण जर बूट पाहिले तर तो स्लाइड मारतो, इथून संपतो तिकडे बघा। नवीन बूट त्यांनी शिवून घेतलेले आहेत। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, अगदी कॉपी बुक स्टाईल खेळला समोरच्या दिशेने, धाव मिळेल ती फक्त एक। सोहेब आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय या षटकात। जगदीश आणि विपुल याला काही संधी देत नाहीये की तो मोठे फटके खेळतील। आणि शेवटचे आता एक चेंडू शिल्लक असेल, लास्ट बॉल टू गो। पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल त्या शेवटच्या चेंडूची। व्हाईट बॉल आला। अगदी व्हाईट बॉल। यावेळेला जगदीशच्या बॅटमधला षटकार, आणि षटकारापेक्षा जगदीशला आनंद झालाय। षटकार तुम्ही मारेल 100 रुपये आधी द्या। 100 मीटर चालू झाला जगदीशचा, आनंद बघा चेहऱ्यावर। वा 57। थैंक यू। सनी भाई, जगदीश को ये खुशी नहीं थी कि उसने 6 मारा, उसको ये आनंद था कि 100 रुपए मिलेंगे, आने जाने का भाड़ा हो जाएगा, एंट्री भी रिकवर। जगदीश अजून 4 मार, मग संडे पण रिकवर। आता बघा राजा सर्जाची बैल जोड, बॅट्समनच बोलतात, त्यांना काय सांगणार। एका बाजूला राजा, एका बाजूला सर्जा। 57 धावा, 57। मला बघून हसू नकोस पराब, मी काहीच देणार नाही तुला। परत देखील अंडर क्रिकेट मधील मीरा भांडाचं एक मोठं नाव। टेनिस बॉल क्रिकेट, ओव्हरआर्म असोत किंवा मग लेदर बॉल असोत, सर्व फॉर्मॅट चांगल्या पद्धतीने खेळणार हा देखील खेळाडू। आणि इंटरलोकचे हे सर्व खेळाडू आपण पाहतो ॲव्हरेज लीगमध्ये सुद्धा। आणि 57 धावा आपण पाहतो धाव फलकावर। 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय। यावेळेला परतसाठी पहिलाच बॉल अगदी ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येईल, पण परतला व्हाईट पेक्षा अजून काही जास्त हवाय। 58 धावा आता लगावल्या गेल्या। 51। कसं डिस्कशन आपण पाहतोय पंच आणि खेळाडूंमध्ये देखील, ते गरजेचं सुद्धा आहे। काही नियम आपण समजून घेतोय। 58 धावा आपण मध्ये स्कोर बोर्डवर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 58 धावा धाव फलकावर आपण पाहतोय। यावेळेला शुभम परबसाठी हा बॉल काय घडलाय, काय बिघडलंय, नो बॉल आलाय। आणि शुभमची कॅच कोणी सोडली, त्याचा जिवलग, प्रियकर, जवळचा, बाजूवाला, त्याचाच मित्र पापेने नक्कीच ही कॅच मुद्दामून सोडली असावी। आज दुपारी ते जेवलेत सुद्धा एकाच प्लेटमध्ये, म्हणजे तू प्रेम बघू शकतो। परब आणि पापेची जोडी, राम लखन, सीता और गीता। यावेळेला पापे काहीच करू शकणार नाही, फक्त बॉल उचले गेला सीमारेखा बाहेरून। षटकार 65 धावा। त्यावेळेला त्या षटकारानंतर दडपण दिसून येतंय गोलंदाजावर। व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय। धावसंख्या आता 66 धावा, 66। यावेळेला फटका खेळला
आहे पण या वेळेला पापे चूक करणार नाही आणि आता फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आत आलाय तो म्हणजे शान. बराच अनुभव आहे त्याच्याकडे, मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील खेळल्या आहेत आणि आता मैदानाच्या आत आपण जर पाहिलं तर शान आलाय. धावसंख्या 66 धावा. शानसाठी पहिला चेंडू वाईट बॉल. म्हणजेच काय तर आता एक धाव पुढे सरकतोय हा धाव फलक. 67 धावा आपण पाहतोय. चला नो बॉलचा इशारा नक्कीच येईल. 68 धावा आपण पाहतो. 68 ऑन द स्कोर बोर्ड नाव. 68 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स and we are into the over number 5. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 अजूनही बाकी आहे. मी बघतो जगदीश तुझं लक्ष आहे का? यामध्ये गतीमध्ये केलेलं हे परिवर्तन नक्कीच शान यांनी ओळखलंय आणि रॉय देखील तितक्याच चाणाक्ष गोलंदाज आपण पाहतोय. हा येतोय महत्वाचा डॉट बॉल. पुन्हा एकदा तीच चूक, तेच पुन्हा एकदा परिवर्तन आपण पाहतोय. व्हाईट बॉल देखील आता आलाय. 3 बॉल अभी भी इस ओवर की बाकी है. 3 बॉल्स टू गो. पुन्हा एकदा तेच आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा आलाय आणि जसा नो बॉल आलाय शुभमने त्याची खिडकी देखील फोडली आहे काहीतरी डिस्कशन करण्याकरिता. इस बार कैच का मौका था लेकिन कैच छूटा, सपना टूटा और दोनों ही बल्लेबाज कौन पहले पहुंचेगा उसके राह में थे. हाँ आप कितना भी चिल्ला लो अंपायर डिसीजन खुद का ही देंगे. चिल्लाओ और चिल्लाओ. राजन भाई डिस्कशन कर लो आराम से. वैसे ही हम डिलेड है और 5 मिनट हो जाएंगे, कोई बात नहीं. चलिए प्लेयर्स बाकी सब जो रहिए. राधे भाई आपका पूरा सहना लेके आप पीछे जाइए. मेरे हिसाब से अब शाम को भी पता है कि क्या हुआ है मैदान के बीचों बीच. जैसे मैंने कहा शान भाई रुक गए वहां पर इमरजेंसी ब्रेक लगाकर. चलिए शान को अब आउट दिया गया है और जगदीश आइए वापस. दर्शन नवीन फलंदाज मैदानाच्या आत आणि बॉल झाले आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सत्तर धावा आपण पाहतोय धाव फलकावर. यावेळेला दर्शन आला. दर्शनने मोठा शॉट देखील खेळला. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय माउंटेन लाईनच्या दिशेने. 71 धावा. 5 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. 5 बॉल झालेत आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. जगदीश पुन्हा एकदा बॅटिंगवर आपण त्याला पाहतोय. पुन्हा एकदा लेफ्ट बऱ्याच बाहेर वाईट बॉल आहे. बॉल
74 रन आता झालेले आहेत आणि मला वाटतं पहिला आता बॉलिंग टाकून नक्की थकवा त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या हातावरती दिसून येतोय. पापे कान मंत्र देताना की कशी बॉलिंग टाकायची ते शुल्क किंवा विचार करतो आता कधी षटकार मारून कधी 100 रुपये अजून घेतोय. नको बोलतो 100 रुपये सध्या म्हणजे 100 कॅन्सल करा. नंतर स्कोर झाला 75. बॅट्समॅन जगदीश लवकर यायचं आहे. बघू आता दर्शन किती स्कोर बनवतोय पापेला. नक्कीच पापेची बॉलिंग सुद्धा बघण्यासारखी आहे. कमेंट्री बॉक्समध्ये आलेला आहे. एक मिनिट. चौकार आलेला आहे जगदीशच्या बॅटमधून. चांगला शॉट होता लेग साईडला. चला षटकार आलाय आणि षटकार आलाय म्हणजे काय तर आता जगदीशच्या बॅटमधला षटकार महत्वाचा षटकार. धावसंख्या 80 धावा. नो बॉल सुद्धा आहे. साईड आमचा नो आता दिलाय पंचाने आणि मला वाटतं जेव्हा आपण साईड आमचा नो बॉल टाकतो ना तेव्हा गोलंदाजाला सुद्धा माहिती असतं की हा मी तो बॉल वरतूनच डिलिव्हर केला होता आणि म्हणूनच तसा चर्चा झाली नाहीये. पापेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पापे नेहमीच एक फलंदाज म्हणून ओळखला गेलाय पण आता स्पर्धेत आपण त्याला गोलंदाज म्हणून सुद्धा बघतोय. त्यांना करायची गरज आहे. यावेळेला कॅच पकडण्याची संधी आणि कॅच घेण्याआधीच नवज्योतनी तुम्हाला सांगितलं होतं चल पण कुठे ते नाही सांगितलं. यावेळेला मोठा फटका किती धावा देऊन जाईल? 4 धावा. आता धावसंख्या पुढे सरकती आहे ती म्हणजे 90च्या घरात 92 धावा लगावल्या गेल्या आहेत. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. अजून एक चांगला फटका पण यावेळेला दर्शन करवलंय ते म्हणजे पवेलियनच्या दिशेचं. चला लवकर थोडं स्पीडअप करू. 92 92 धावा 5 गड्यांच्या मोबाईलचा आपण पाहतो. शेवटचा चेंडू असेल. निशांतनी आता तलवार काढली आहे बॅटमधनं. पापे आणि निशांत मधलं हे धनु आपण पाहतोय. त्यावेळेला समोरच्या दिसली खेळला एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी पळाले आहेत पण स्वतःच भारतीय पोस्ट सारखा बॉल घेऊन फिल्डर स्वतः आले आहेत. एका तासात डिलिव्हरी फलंदाज बाद. यस डीजे.
झाली असेल तर सर्वांनी आपल्या घरात जा. आता अॅन्युअल मीटिंग झाली असेल सोसायटीची तर चला लगेच. पाणी लाईट मेंटेनन्स सगळ्यांची चर्चा झाली असेल तर चला लगेच. चला मॅचला करूया सुरुवात. ज्या ठिकाणी या मॅचमध्ये आता पाहिलं तर एकदम मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. चला आता लगेच मॅचला सुरुवात करा. आता बराच वेळ आता जवळलाय आपण आणि 94 धावांचं लक्ष आहे. 94 टार्गेट आणि दादे बॅटिंग एंडला आपण पाहतोय आजच्या दिवसातील वनडे बॉल सुद्धा तो आहे आणि तोच आला बॅटिंग मार्कवर. पहिलाच बॉल या ठिकाणी खेळून काढला होता. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फिल्डर नव्हता आणि त्याचमुळे आता एका धावेने ते धाव फलक आता पुढे सरकताय. चेतन आहेत आता बॅटिंग एंडवर. वाईड बॉल होतात पण त्यासोबत नो बॉलचा इशारा देखील आलाय. अजून एक वाईट बॉल म्हणजेच काही तर अतिरिक्त धावा आता देऊ लागलेला आहे तो म्हणजे बंटीला आपण पाहतोय. मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जस्ट लाईक अ ट्रेसर बुलेट. षटकार 6 धावा. चेतन यांच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. नऊ धावा आपण पाहतोय धाव फलकावर. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2 चेंडू फक्त पूर्ण झाले आणि 9 धावा. यावेळेला बीट झाले तर रनआउटची संधी सुद्धा. अजून एकदा संधी पण घडलंय काय. फलंदाज सेफ आहे. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा नक्कीच येईल. आता फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं बाहेरून आवाज करत होते शुभम. आता सेकंड इनिंगमध्ये बाहेरून आवाज करतात पापे. नो बॉलचा इशारा. बाहेरून कोणी बोलू नका. अंपायरचा हा शेवटचा वॉर्निंग कॉल आहे तुमच्यासाठी. अन्यथा जो नो असेल तो देण्यात येणार नाही. आपण एवढा खर्च करून त्यांना बाहेर गावून बोलवलंय. त्यांना करू दे त्यांचं काम. ऑस्ट्रेलियावरून आले असं मला कळतंय. या वेळेला पुन्हा एकदा चूक होते. नो बॉलचा इशारा. आतापर्यंत फक्त 3 चेंडू पूर्ण झाले आहेत आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला अजून एक फुल टॉस आणि अजून एक षटकार. चेतन यांच्या बॅटमधून 6 धावा. बिग हिट. 18 धावा पहिल्याच 4 चेंडूंमध्ये आपण पाहतोय चेतन यांच्या बॅटमधला. आता पुन्हा एकदा बॉलची फेकाफेकी होईल. अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग बोलवली जाईल. पण यार तेवढं केल्यानंतर पुन्हा षटकार आला तर काय. वाचले आता वाचले बंटी. 18 धावा तरीही झालेल्या आपण पाहतोय. चेतनच्या बॅटमधून अजून एकदा मोठा फटका आला तर पहिल्या डावात नक्कीच त्यांचा बोलबाला असेल. फटका तर खेळलाय. शुभम आहेत त्या ठिकाणी. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर टू यू डिग्रे.
एका षटकाच्या समाप्तीत आपण पाहतो 19 धावा 19 एक ओव्हरच्या समाप्ती के बाद पुन्हा एका मॅच कडे ज्या ठिकाणी आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे. यावेळेला किफायावर केलेला हा चेंडू होता. एक धाव तो पूर्ण मिळेल आणि इतर धावेवर आता समाधान देखील मानावं लागतंय. पुढे सरसावत असताना खेळलाय हा स्ट्रोक षटकाराकरिता 6 धावा राधेच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा फुलटॉस पुन्हा एकदा शानकडनं चूक झाली आहे. बॉल साईड झाला नसावा कदाचित आणि आता 27 धावा याचमुळे लगावले गेले. चांगला गोल या वेळेला कमबॅक चांगलं केलं. व्हाईट बॉल या वेळेला बंटी काय केलंय बंटीने. बंटीच्या पायाला धरलाय हा बॉल आणि अजून एक धाव म्हणजे अतिरिक्त 2 धावा ऍड होतील. 29 धावा 29. पुढे सरसावट खेळण्याचा प्रयत्न होता पण आता नो बॉलचा इशारा आलाय आणि धाव संख्या आता 30 वर जाऊन पोहोचली. त्यावेळेला खूप जोरात ती बॅट फिरवली होती पण एकच धाव मिळेल फक्त. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 2 मधील 31 धावा आपण पाहतोय. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. त्यावेळेला मोठा फटका खेळायचा होता पण आपण जर पाहिलं तर हलक्या हाताने शेवटच्या मोमेंटला ती बॅट फिरवली. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 32. बिनगडी बाद एसडीजे. चला लगेच मॅचला सुरुवात करायची. जगदीश थोडं स्पीडअप कर मित्र. अजूनही आपल्याकडे लीग मॅचेस मधील 5 मॅचेस बाकी आहेत. त्यावेळेला बॅट घेणे आधीच तो खेळला होता स्ट्रोक आणि त्यामुळे आता एकच धाव. यावेळेला विकेट केलाय पण बाउंड्री लाईनवर शुभम आहेत. विकेट डाऊन एसडीजे. नो बॉल आणि बापेने आल्या आल्या ज्या कामासाठी तो ओळखला जातो तेच केलंय मैदानाच्या आत. सिक्सर किंग नवज्योत म्हणजेच पापे. 6 धावा. पापेला मॅचचं महत्व माहिती आहे. पापेला माहिती आहे की ही मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे आणि 36 हल्ला देखील त्यांनी चढवलाय. यावेळेला बघा अगदी सेन्सिबल फलंदाजी करतोय मैदानाच्या आत नवज्योत म्हणजेच पापेला आपण पाहतोय. मित्र मित्र आमने सामने आहेत. नो बॉल आणि त्यासोबतच व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा. जगदीश वर्सेस पापे असा हा मुकाबला आपण पाहतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा.
यावेळेला ती अंगाला जवळ राहिला हा बॉल रनआउटची संधी पण आता चुकले चेतन यांना नक्कीच पविलियनचा रस्ता आता नापावा लागला असता तर हा बॉल स्टंपला जाऊन राहिला असता धाव संख्या 43 रन त्यावेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय आणि तोपर्यंत निशांत बॉल उचलतील एक धाव सहजरित्या पूर्ण होईल 44 धाव आपण पाहतोय आणि आता एकंदरीत या शेवटचा चेंडू असेल या षटकातील लास्ट बॉल टू गो पुन्हा एकदा जगदीश यांना हा बॉल टाकावा लागेल कारण हा देखील बॉल अतिरिक्त आहे व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा ती चूक पुन्हा एकदा व्हाईट बॉल धाव संख्या आता 46 धावा यावेळेला संधी नक्कीच होती नवज्योत याला बाद करण्याची ओव्हरची होते समाप्ती धाव संख्या 46 येस डीजे थँक्यू डीजे आता या षटकात मजा येणार आहे जेव्हा नवज्योत बॅटिंग एंडवर येईल कारण मित्र वेगळ्या टीम मध्ये खेळत आहेत पहिल्या चेंडूवर त्रिफळाबाद यावेळेला परतावा लागेल चेतन याला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतो म्हणजे रॉय शुभम परबच्या पहिल्या चेंडूवर पहिला मोठा धक्का पहिला मोठा हादरा लगावतोय तो म्हणजे समोरच्या टीमवर रॉय आला नवीन फलंदाज मैदानाच्या आत शुभमच्या पहिल्याच बॉलवर पहिली सफलता आपण पाहतोय त्यावेळेला अगदी सहजरित्या हा सिंगल आता कंप्लीट केलाय आणि आता मजा येणार आहे नवज्योत विरुद्ध शुभम कट्टर मित्र आज कट्टर वैरी होत आहेत की नाही क्रिकेटच्या पटलावर ते आता पाहावं लागेल एक शूज बांधतोय तर दुसरा बॉलिंगचा सराव करतोय इंद्रलोक मधील जय विरू आपण पाहतोय आणि हा सामना यावेळेला पहिल्या बॉलवर जिंकलाय तो म्हणजे नवज्योतने वा षटका 6 धावा 53 आता लगावले गेले पुन्हा एकदा अपेक्षित षटकार 2 मध्ये 2 फलंदाजी करतोय आता नवज्योत आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शुभम याला तुटून पडलाय अगदी नवज्योत वाईट बॉलचा इशारा आता अस्तित्व रागवावं लागेल मैदानाच्या कारण मैत्री मैदानाच्या बाहेर क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त खेळ त्यावेळेला चांगला कमबॅक आपण पाहतोय नवज्योतला सुद्धा माहिती होतं की शुभम सुद्धा कच्च्या गुरुचा चेहरा नाही आणि त्याचमुळे त्याने देखील सेन्सिबली ह्या स्ट्रोक खेळून काढला त्यावेळेला बॅकफुटवर गेले मोठा फटका नक्कीच खेळण्याची संधी होती पण यावेळेला हुकली आहे संधी आणि आता ओव्हर नंबर 4 होते पूर्ण 60 धावा 60 येस डीजे थँक्यू नवीन गोलंदाज शान आलाय आणि आता 12 चेंडू 34 धावांची गरज 12 बॉल्स 34 रन रिक्वायर्ड
पहिल्या चेंडू व्हाईट बॉल आणि त्यावर नवज्योत देखील पळालाय, अगदी जीव घेऊन पळालाय. अरे भाई 2 धावा म्हणजे 12 बॉल 32 ची गरज आता. त्यावेळेला काय जोरात बॅट पडवली होती नवज्योत याने. व्हाईट बॉल. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा आला. बाउंड्री वरून आवाज आला, अरे यार, पण तरीही व्हाईट बॉलच आहे तो. यावेळेला चांगला बॉल, शांत चांगलं कमबॅक. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉल या षटकातले पूर्ण झालेले आपण पाहतोय. इक्वेशन बदलत आहे. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. 10 बॉल्स 31 रन्स रिक्वायर्ड. वाईल्ड स्विंग या वेळेला केली होती नवज्योत यांनी. 9 बॉल आणि 31 धावांची गरज आता. 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. कदाचित छानची स्ट्रॅटेजी असावी. एक वाईड नंतर एक डॉट. 9 बॉल 30 धावांची गरज आता मैदानाच्या आत. यावेळेला अजून एक व्हाईट बॉल. धाव घेण्याच्या प्रयत्नात होते रॉय, पण त्या माणसे दिसले नाही, ते म्हणजे नवज्योत. यावेळेला कॅच घेण्याची संधी आणि सुटली आहे. म्हणजेच काय, तर नवज्योतला आता संधी मिळाली आहे. जाको राकेश साईया मार सकेना टोय. नवज्योत पुन्हा एकदा लेस बांधतोय आणि आता त्याला माहिती आहे की एक संधी आपल्याला मिळाली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. 66 धावा, 66 ऑन द स्कोर बोर्ड. इक्वेशन नाव कम्स डाऊन टू 8 बॉल्स अँड 28 रन्स. बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण त्या ठिकाणी शुभम परब आले आणि चुहा देखील होता, पण आता विकेट डाऊन झाली. त्याला नवीन फलंदाज लवकर या. आता गरज आहे ती म्हणजे 28 धावा आणि 7 चेंडू तुमच्याकडे आहेत. अफजलला हा बॉल नक्कीच सीमारेखा पार मारावा लागेल जर शेवटच्या षटकात तुम्हाला त्या धावा पूर्ण करायच्या असतील. आणि नवज्योत सुद्धा तेच सांगत असेल, मला खात्री आहे. नवज्योत एक ही बार बोलना भाई, क्या है. सात बॉल 28 रनों की जरूरत है. यहाँ पर ये डॉट बॉल आता हुआ, यानी कि अब 6 के लिए 28 की जरूरत. यस दीजिए. थँक्यू. चला 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 मित्रांनो, लवकर. आपल्याकडे 4 वर्षांचा अवधी नहीं है या इनिंगसाठी. चलिए मीटिंग खत्म करिए भाई. पानी लाइट. चलिए चलिए भाई, इतना समय नहीं है. चलिए 6 में 28 है, जल्दी करिए. हर ओवर के बाद एक सोसाइटी मीटिंग यहाँ पर शुभम ऑर्गेनाइज करते हैं. देखिए
सनी बोले क्या हुआ कट्टू क्या कन्नू कट्टू हॅलो हॅलो थोडंसं आपण टेक्निकल ग्लिचमुळे थांबलो होतो पुढे वयात मॅच 28 धावांची गरज होती त्यातल्या 12 पूर्ण झाले. नवज्योत जर हे 15 धावा केल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नवज्योतसाठी 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. आलाय का? हो आलाय. हा देखील चौकार आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे नो बॉल सुद्धा आहे. नो बॉल आणि चौकार. समीकरण आता बदलतंय. 4 बॉल आणि 10 धावांची गरज. 4 बॉल 10 की दरकार. इस बार हेलीकॉप्टर ये भी गेंद निकल जाएगी सीमा रेखा पार. नवजोत मारवा ऑन फायर. चौका आता हुआ यानी कि अब इक्वेशन बदलेगा. 3 बॉल 6 रनों की दरकार. इस बार क्या जोरों शोरों से बैट चलाई थी नवजोत ने. खुद भी घूमकर कहीं और पहुंच गए थे बट ये व्हाइट बॉल है. अब 3 बॉल 5 रनों की जरूरत. नो बॉल. व्हाट अ चेज. द मैन इन फॉर्म. द मैन ऑन फायर. नवजोत सिंह मारवा. पापे बैट दिखा रहे हैं भाई एक बार. कम ऑन. वेरी वेल प्लेड नवजोत. चलिए अगली 2 टीम आ जाएगी जल्दी.